कलाकार आमचे शाहिरांनी सांगितलं, आमच्या सुबोध भाऊंनी सांगितलं, सर्वांनी सांगितलं मान्यवर आणि असे सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी आपण साजरी करतो, परंतु आमच्या महाराष्ट्राचे आमच्या सर्वांचे कार्यसम्राट गोरगरिबांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही दरवर्षी शिवजयंती साजरी करतो। परंतु या वर्षी एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने सुंदर अशा प्रकारे आम्ही प्रभाग क्रमांक 28 मध्ये शिवजयंती साजरी करत असताना माझे मित्र सुबोध शेलार शाखा प्रमुख, विनोद हुडकर आमचे उपप्रमुख, शेलारताई, मीरा पारे, सर्व पदाधिकारी, खरोखर एक सगळ्यात गोष्ट बोलताना शाहिरांनी आज सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला, सत्यनारायणाची महापूजा, याचं पूर्ण या कांदिवली विधानसभेच्या वतीनं आमच्या सर्वांचे मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने खूप चांगला शिवजयंतीचा जोरदार कार्यक्रम आम्ही आज चांगल्या प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम साजर करू शकलो। आज सॉंगचे पण एकदम जबरदस्त लावणी डान्स होता आणि सगळे किती उपस्थित होते जरा हे पण सांगा जरा। ही लावणी डान्स नाही, ही महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली ही जी महाराजांची एक अलौकिक सोनं या खजिना हा जे सांस्कृतिक शाहीर आहेत, शाहिरांनी ती संस्कृती पोवाडे गाऊन महाराजांची एक जनजागृती एक छोट्या मुलाने देखील अत्यंत सुंदर असे 10 मिनिटं छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला। तो मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारा तो विद्यार्थी, घरोघरी आई वडिलांनी असा विद्यार्थी आपल्याही पोटी जन्माला यावा, जसा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पोटी जन्माला यावा असं अपेक्षा करतात, तशाच पद्धतीने हा विद्यार्थी आज इथे राबला आणि सगळ्यांनी त्याचा खूप अभिमान वाटतो। आज पार्टीमध्ये गोविंदाचा प्रवेश झालेला आहे, त्याच्याबद्दल काय बोलणार? सध्या आम्ही काही कमेंट करू शकत नाही, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्रासाठी आमचे 13 खासदार होते आणि 13 खासदार असताना देखील आज देखील सगळे खासदार आम्ही पुन्हा निवडून येणार आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने आणि नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 400 पार हा इतिहास होणार आहे यावेळी। आमच्या माननीय मुख्यमंत्री साहेब जो उमेदवार देईल तो निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेख आहे। सुनो बता रहा हूँ, आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांच्या जयंती आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। आज आपण बघत असाल की संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पार पडते आणि लोकांचा जल्लोष आणि लहान मोठे जे छोटे बालकलाकार असतात त्या बालकलाकारांची जी संख्या आहे ती दिवसेंदिवस ही वाढत चाललेली आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा जो इतिहास छत्रपती महाराजांनी लिहिला तो इतिहास ही जी आजची नवीन पिढी आहे ती पुढे नेत आहे। आम्हाला अभिमान आहे की आमच्याच विभागातील एक लहान विद्यार्थी की तो मुंबई महानगरपालिका शाळेमध्ये शिक्षण घेत आहे आणि आज त्याच्या मार्फत जो पोवाडा त्यांनी जो गायला आमच्या अंगावर रोमटे ते उभे राहिले की बा एवढा लहान आम्ही एवढे मय झालो पण आम्हाला एवढे कधी पोवाडे कधी जमले नाही, पण त्या मुलाने 10 मिनिटं न थांबता न चुकता न काही करता जो पोवाडा त्यांनी सादर केला त्या पोराला सॅल्यूट आहे। आणि मुंबई महानगरपालिका बघताय की आपण शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जी सगळी विकासाची गंगा वाहते आणि त्या विकासाच्या गंगेला मुलांचं शिक्षण जसं महाराष्ट्राच्या BMC शाळेमध्ये म्हणा किंवा इतरही कुठच्या शाळेमध्ये जे शिक्षण दिलं जातं त्या शिक्षणामध्ये जी क्वालिटी सुधारत चालली आहे त्याचा नक्कीच या सगळ्या विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टींना सगळ्यांना फायदा होईल आणि जी महाराष्ट्राची परंपरा आहे ती आम्ही अखंड अशीच पुढे चालत राहू आणि सर्वांना एक घोषणा द्यायची, आपण सगळ्यांनी पाठिंबा छत्रपती